तर या सगळ्या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे ती रूपरेषा सुद्धा आता समोर आलेली आहे। आपण अगदी पुढारी न्यूजच्या हाती ही रूपरेषा आली। बघूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नेते मुख्य पदाधिकारी हे व्यासपीठावर बसणार आहेत। तुझा मुद्दा काय? अन्य पक्षांचे प्रमुख नेत्यांना सुद्धा व्यासपीठावर स्थान दिलं जाणार आहे। अगदी वरळीतील डोम मध्ये 7 ते 8 जणांची बसण्याची व्यवस्था 7 ते 8 हजार जणांची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। तर वरळीतील डोमच्या बेसमेंट मध्ये 800 वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे। जे पदाधिकारी येतील त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची कोस्टल रोडवरील पुलाखाली दुचाकीसाठीचं पार्किंग आहे त्यासाठीची व्यवस्था केली गेली आहे। राज्यभरातून येणारे पदाधिकारी बसेस सुद्धा घेऊन येतात त्यामुळे महालक्ष्मी रेस कोर्सवर बससाठी सुद्धा पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे। अगदी थेट सभास्थळावर याच्यानंतर विक्रांत जाऊया। तिथून आपल्यासोबत श्रेयस सावंत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। सकाळपासूनच श्रेयस तुम्ही सांगताय नेमकं सभास्थळावर आता घडतंय काय, या क्षणाचे नवीन तपशील काय आहेत? या क्षणाचे नवीन तपशील आणि खऱ्या अर्थानं ज्यांना लोकांना पाहायचा आहे तो तपशील म्हणजे हाच। तुम्ही बघू शकता एलईडी स्क्रीनवर आता पहिल्यांदा आता हा फोटो आलेला आहे, जो फोटो सगळ्यात जास्त बोलकाय, ज्या फोटोकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। आणि तो फोटो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो, जो ऐतिहासिक फोटो आहे तो आता एलईडीवर पण लावण्यात आलाय। ज्यासाठी या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत विक्रांत आणि रिद्धी, त्यासाठीच गोष्टी होताना दिसत आहेत। आपल्यासोबत खऱ्या अर्थानं सर खूप खूप स्वागत आहे। एकंदर आपण पाहिलं गेलं तर आजचा सोहळा अनेक अर्थी महत्वाचा आहे, मनसैनिकांसाठी अनेक अर्थी महत्वाचा आहे, महाराष्ट्रासाठी। हा फोटो आता लागलेला आहे, हा मेळावा प्रत्येक मराठी माणसाचा असं सांगण्यात आलाय, कसं काय पाहताय सोहळ्याकडे? हा सोहळा प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला आज जो ऐतिहासिक क्षण आहे तो आज या ठिकाणी सत्यात उतरतोय। आणि मराठी हिंदी भाषेची जी सक्ती होती त्याच्या विरोधात आज हा मराठी माणसाचा खूप मोठा विजय आहे। आणि आता पुढे बघू ही पण मला एक खरं सांगा ना सर, आजचा सोहळा झाल्यानंतर हे टिकलं पाहिजे का हो? काय इच्छा काय आतून एक मराठी माणूस मनसे काय इच्छा काय? सगळ्या जे मराठी माणसाच्या मनात आहे ते आता सत्यात उतरते। पुढे काय होईल ते पाहू। आता मी पण तुमच्यासारखं अनभिज्ञ आहे या सगळ्या बाबतीत, या क्षणाचा साक्षीदार व्हायला मी आलेलो आहे। तुम्ही बघू शकता अनेकांच्या मनात जी गोष्ट आहे तीच होईल असं म्हणणं आहे। लाईट्स डाऊन होत आहेत मात्र उत्साह हा डाऊन होणार नाहीये रिद्धी आणि विक्रांत, कारण मराठी माणसाला जे पाहायचं चित्र आहे ते पाहायचं चित्र जे आहे ते हे आहे। म्हणजे आता बहुधा हे 2 एलईडी स्क्रीन्सकडे का लावण्यात आले होते सकाळपासून, कारण तर काल रात्रीपासून सगळ्या लोकांच्या गोष्टी सुरू आहेत, सगळ्या लोकांच्या अनेक बातचीत सुरू होते। मात्र या सगळ्यानंतर काय होईल काय नाही होईल, काय इकडे का स्क्रीन लावण्यात आले आहेत, यावेळी कुठला व्हिडिओ लावणार आहेत का, यावेळी लावणारे व्हिडिओ काहीतरी एलिमेंट होणार आहे का, मात्र आता ते दिसलंय ते का, म्हणजेच कोणता झेंडा नाही, मराठी माणसाचा अजेंडा आणि महाराष्ट्राला जे पाहिजे तेच आम्ही करू असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं। आणि ते चित्र आता इथे रिद्धी विक्रांत आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मंचावर असं म्हणण्यात येतं की मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंच असतील। आपण परवा एकदा मंच बघूया, इकडूनच मंच आपण बघतोय तर त्या मंचावर खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील। त्याच्यानंतर उद्धव ठाकरे शेवटचं भाषण करतील, पहिलं भाषण राज ठाकरे करतील असं आपल्याला कळून येतंय। दोघांमध्ये कोण पहिलं भाषण नंतर करणार हे आपल्याला माहिती नव्हतं, मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला हे कळलेलं आहे की भाषणाची जी क्रमप्रप आहे, जे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिलं भाषण करतील आणि मग उद्धव ठाकरे भाषण करतील। जे सिटिंग अरेंजमेंट झालेले आहेत सगळ्यांना खऱ्या अर्थानं पासेस विक्रांत रिद्धी देण्यात आले आहेत आणि त्या पासेसनुसारच खऱ्या अर्थानं सगळ्यांना बसायचं आहे। ज्या पासेसवर निमंत्रित आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची नावं सुद्धा देण्यात आली। आता एक एक करून नेते मंडळी येताना दिसत आहेत आणि नेते मंडळी आल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी होताना दिसत आहेत। मंचावर आता छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचे जे महापुरुषांचे जे फोटो आहेत जे दरवेळी ठेवण्यात येतात, ज्यांना अभिवादन करूनच सगळे सुरुवात होते, तसं आपण बघू शकतो ते सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं आता काही वेळातच म्हणजे 11 साडे11च्या दरम्यान या सोहळ्याला सुरुवात होईल। सोहळा मोठा आहे आणि सोहळा यासाठी मोठा आहे कारण अनेक अर्थी आपण बघू शकतो, तो बाबासाहेब आंबेडकर असो किंवा प्रबोधन ठाकरे असो, बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आता इथे ठेवण्यात आले आहेत। आणि त्यासोबत अगदी श्रेयस जसं तुम्ही सांगताय की अगदी छोट्यातले छोटे तपशील सुद्धा सभास्थळावरचे आपण सातत्यानं पुढारी न्यूजवर पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो। हे तपशील वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। श्रेयस तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा।